माढामधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। माढा लोकसभा निवडणुकीमध्ये आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। स्वरूप जानकर हे माढा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत, तर स्वरूप हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे पुतणे आहेत। बहुजन समाज पक्षाकडून ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं कळतंय। सध्या भाजपच्या रणजितसिंग नाईक निंबाळकरांविरोधात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा हा सामना रंगणार आहे। मात्र यात आता स्वरूप जानकरांनी देखील उडी घेतली आहे, त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। माढामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसतात। आपण पाहतोय सध्याची ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट माढामधून। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाडे यांच्याकडून। सागर, काय सांगाल, माढा लोकसभेमध्ये आता हा नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय। स्वरूप जानकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। नक्कीच स्वरूप जानकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। बहुजन समाज पार्टीकडून, मायावतीची बहुजन समाज पार्टी आहे, या पार्टीकडून ते आज आपला उमेदवारी अर्ज सोलापूरमध्ये दाखल करणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते महादेव जानकर यांचे पुतणे आहेत। घरामध्ये राष्ट्रीय पक्ष असतानाही त्यांनी दुसरी राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा आहे आणि त्या विचाराच्या पक्षाशी मी राहील। त्यांनी आपल्या काकाच्या पक्षामध्ये पक्षाकडून उमेदवारी घेतली नाही आणि मात्र ते या उमेदवारीवरती ठाम आहेत। त्यांनी महाडातून लढावं महादेव जानकरांनी, असंही त्यांनी भूमिका मांडलेली होती। आणि महादेव जानकर वेळोवेळी सांगतात की माझा घरातला कोणी राजकारणात नाही। मात्र पुतण्याने वेगळी भूमिका जेव्हा मांडली त्यावेळेस काका पुतण्याचा वाद पुन्हा एकदा सुरू झाला आणि स्वरूप जानकर आता हत्तीवरती स्वार होत आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। नक्कीच धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय माढा लोकसभेमध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आलेला आहे। या ठिकाणी पुन्हा एका काका पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे। स्वरूप जानकर हे आता माढा लोकसभेच्या रिंगणात आहेत, त्यामुळे ही तिरंगी लढत आता पाहायला मिळणार आहे। बहुजन समाज पार्टीकडून स्वरूप जानकर हे आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहे, त्यामुळे आता माढा लोकसभेच्या रिंगणामध्ये हे तीन दिग्गज उमेदवार रिंगणात असणार आहेत।